पेट्रोल महाग नाहीये, महाग आहे त्यावरती लावण्यात येणारे टॅक्सेस आणि त्याहून महाग आहे सामान्य माणसाची मजबुरी. आज परत एकदा पेट्रोलचे दर वाढले आणि पुन्हा एकदा सर्वात मोठा फटका बसला तो कामगाराला, मिडल क्लासला आणि डेली प्रवास करणाऱ्याला. कारण श्रीमंत माणूस पेट्रोल वाढलं तरी तो जगतो, पण सामान्य माणूस 2 रुपये जरी वाढले तरी तो रोजच्या बजेटमध्ये ऍड करतो. आता महत्त्वाचा प्रश्न काय आहे, पेट्रोल खरंच एवढं महाग असतं का? उत्तर आहे नेहमीच नाही. भारतामध्ये पेट्रोलच्या फायनल प्राइसमध्ये कच्च्या ऑइलची किंमत, रिफायनरी कॉस्ट आणि ट्रान्सपोर्ट एवढंच नसतं. त्यावर असतात सेंट्रल एक्साइज ड्युटी, स्टेट वॅट, रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस, डीलर कमिशन. काही रिपोर्ट्सनुसार भारतामध्ये पेट्रोलच्या फायनल प्राइसमधल्या जवळपास 40 ते 55% हिस्सा फक्त टॅक्सचा असतो. म्हणजे तुम्ही पेट्रोलपेक्षा जास्त टॅक्स भरत असता. आणि हे टॅक्सेस एवढे महत्त्वाचे का आहेत माहिती आहे? कारण फ्युएल टॅक्सेस हे सरकारसाठी सर्वात मोठ्या रेव्हेन्यू सोर्सेस पैकी एक आहे. 2023 ते 24 मध्ये पेट्रोलियम सेक्टरमधून केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून 7.5 ट्रिलियन पेक्षा जास्त टॅक्स रेव्हेन्यू मिळाला होता. त्यामध्ये सेंट्रलला एक्साइज ड्युटीमधून लाखो कोटी आणि स्टेट्सला वॅटमधून लाखो कोटी. म्हणूनच पेट्रोल आणि डिझेल अजूनही जीएसटी मध्ये आणले गेलेले नाहीये. कारण जीएसटी मध्ये गेलं तर सरकारचा टॅक्स कंट्रोल कमी होणार आहे. आणि मग सामान्य माणसाचा प्रश्न अगदी योग्य आहे, ठीक आहे टॅक्स घेताय पण बदल कुठे दिसतोय? जर एवढा टॅक्स तुम्ही घेत असाल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स प्रायव्हेटपेक्षा चांगले का नाहीयेत? रोड्स अजूनही खड्ड्यांनी भरलेले का आहेत? पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका मजबूत का नाहीये? गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये बेसिक फॅसिलिटीज का नाहीयेत? हो, हेही खरं आहे की सरकार म्हणतं हा पैसा आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, वेलफेअर, स्कीम्स, सबसिडीज, डिफेन्स, स्टेट्स फंडिंगसाठी यासाठी वापरला जातो. मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही जे फ्री बीज वाटता, सबसिडीज किंवा ज्या स्कीम्स असतात, लाडकी बहीण झालं, बाकी अजून बऱ्याच असतात, त्या तुम्ही का राबवता? काय गरज काय त्याची? 36,000 कोटी 2025-2026च्या बजेटमध्ये त्यांनी सँक्शन केले. महाराष्ट्र सांगतोय फक्त मी, बाहेरच्या राज्याचं नाही. आणि यामध्ये सामान्य माणूस हे रोज अनुभवतो. ते टॅक्स भरल्यानंतरही त्यांना क्वालिटी सर्व्हिससाठी पुन्हा प्रायव्हेट खर्च करावा लागतो. हॉस्पिटल प्रायव्हेट, स्कूल प्रायव्हेट, रोड टोल वेगळा, व्हेकल टॅक्स वेगळा आणि पेट्रोल टॅक्स तर वेगळाच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत 90% जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. म्हणून इंटरनॅशनल क्रूड ऑइल वाढलं की प्रेशर येतोच. पण लोकांचा राग तेव्हा वाढतो जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त असतानाही पेट्रोल फारसं स्वस्त होत नाही. कारण टॅक्स स्ट्रक्चर कायम राहतो ना. आणि आता सिच्युएशन अशी झाली आहे की सामान्य माणूस गाडी चालवत नाही, तो इकॉनॉमी चालवत असतो. ऑफिसला जाताना टॅक्स, डिलिव्हरी करताना टॅक्स, शेतीचं सामान नेताना टॅक्स, बिझनेस करताना देखील टॅक्स. म्हणजे पेट्रोल फक्त फ्युएल राहिलेलं नाहीये, ते सरकारसाठी रोज पैसे छापण्याचं मशीन झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. पेट्रोलच्या दरवाढीपेक्षा जास्त जळतं ते म्हणजे टॅक्स भरूनही बदल न दिसण्याचं दुःख.